Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, today we are going to learn one of the interesting and thought-provoking story, that is the fun they had. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Let's begin. The name of the topic is The Fun They Had. What do you mean by the fun they had? What is the meaning of this title? या ज्या शीर्षकाचा अर्थ काय होईल? द फन दे हॅड मीन्स हाऊ दे वेर हॅपी. ते किती आनंदी होते, ते किती मजेमध्ये होते. सो दिस इज द meaning in Marathi. Before going to start to learn this story in detail, I would like to explain the characters of this story. सर्वात प्रथम तुम्हाला मी या गोष्टीमधील जे कॅरेक्टर्स आहेत, जे पात्र आहेत, त्यांची ओळख करून देतो. देन वी शॅल गो लाईन बाय लाईन. अँड दीज आर most important character, that is Margie, who is 11 years old. Next character, that is Tommy, a boy who is 13 years old. Then there is one more character, that is a mechanical teacher, which is in form of a robot. Robot is called mechanical teacher. And another character is there, that is county inspector, and his work is to repair the robots. So he is called county inspector. Dear students, मी तुम्हाला हे सांगेन की ही स्टोरी कशा प्रकारे आहे की याच्यामध्ये जसे तुम्ही यू माईट हॅव सीन द डोरेमॉन्स प्रोग्राम्स. डोरेमॉनचे प्रोग्राम तुम्ही बघत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघताय हाऊ बाय द हेल्प ऑफ द गॅजेट डोरेमॉन गोज इन बाय टाईमलाईननी तो फ्युचरमध्ये जाऊ शकतो अँड ही कॅन गो इन पास्ट, किंवा तो भूतकाळामध्ये जाऊ शकतो. तर त्या प्रकारची स्टोरी आहे. इन दिस स्टोरी देर इज अ डिस्क्रिप्शन ऑफ 22nd सेंचुरी. या स्टोरीमध्ये 22nd सेंचुरीचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे आणि त्याच्यामधले हे सगळे कॅरेक्टर्स आहेत. आणि त्या 22nd सेंचुरीमध्ये हाऊ द स्टुडंट्स वेअर टेकिंग एज्युकेशन, ते शिक्षण कशा प्रकारे घेत होते. त्या 22nd सेंचुरीमध्ये देर इज नॉट अ सेपरेट बिल्डिंग फॉर स्कूल. शाळेसाठी सेपरेट बिल्डिंग नाही आहे. तर मुलं कशी एज्युकेशन घेतात. द स्टुडंट्स टेक एज्युकेशन इन देअर होम ओनली. घरामध्येच ते शिक्षण घेतात. कशा प्रकारे की त्यांच्या घरामध्ये दे हॅव अटॅच्ड बेडरूम अँड इन दॅट बेडरूम दे मेक इट ॲज ए क्लासरूम. बेडरूममध्ये ते क्लासरूमची ते शेप देतात. मग त्यांना कोण शिकवतं त्या 22nd सेंचुरीमध्ये. देर इज नॉट अ ह्युमन बीइंग ॲज अ टीचर. मॅन और वुमन त्यांना एक टीचर म्हणून नाही आहे. तर त्यांना घरामध्ये मुलांना शिकवण्यासाठी टीचर म्हणून रोबोटचा यूज करतात. जसे की आजकाल आपण ऑनलाईन या कोरोनाच्या काळामध्ये घरामधून ऑनलाईन शिकवतो, तशा प्रकारे कम्प्युटरच्या थ्रू या मोबाईलच्या थ्रू त्या काळामध्ये त्यांना एक रोबोट बनवलेला आहे. दे हॅव अ रोबोट अँड रोबोट टीचेस देम. रोबोट त्या मुलांना शिकवतो. मग इथे स्टोरी अशी सांगितली आहे की जी मार्गी ही जी मुलगी आहे आणि टॉमी हे जे मेन कॅरेक्टर आहे. द टॉमी गॉट ॲन ओल्ड बुक. त्याला एक जुनं पुस्तक टॉमीला भेटतं. म्हणजे ज्या पूर्वीच्या काळातलं की ज्या काळामध्ये शिक्षक टीचर म्हणून माणसाचा यूज केला जातो तो हे त्याच्यामध्ये त्या काळामधले शिक्षण कसं आहे ते वर्णन केलेलं आहे. मग ते एक त्या बुकमध्ये जे जे शाळेबद्दल लिहिलेलं आहे, हाऊ इट इज डिस्क्राईब्ड अबाउट स्कूल इन ओल्ड डेज. पूर्वीच्या काळी शिक्षण कसं होतं, म्हणजे जे सध्या आहे शाळेचे बिल्डिंग, वर्ग एकत्र असतात, वर्गामध्ये मुलं जमतात वगैरे वगैरे, त्या याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्या बुकमध्ये. अँड टॉमी इज टेलिंग दॅट स्टोरी अबाउट दॅट बुक टू मार्गीला. तो स्टोरी सांगते. चला तर आपण, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी, यू विल लाईक इट. तुम्हाला हे आवडेलच. आपण वी शॅल गो लाईन बाय लाईन. वन मोर थिंग इज दॅट द कॅरेक्टर मार्गी. आणखीन एक गोष्ट यामध्ये अशी आहे की याच्यामध्ये जे मार्गीचं हे कॅरेक्टर आहे अँड शी हॅज अन हॅबिट. तिला एक सवय आहे टू राईट अँड डायरी वॉट एव्हर हॅपन द डेज इन्सिडंट. दिवसभरामध्ये ज्या गोष्टी घडतात ती लिहिण्याची तिला सवय आहे. मग या स्टोरीमध्ये जेवढं काही वर्णन केलेलं आहे ते आपल्या डायरीमध्ये लिहिलेलं वाचून दाखवते की टॉमीला कसं बुक्स मिळालं. हाऊ द टॉमी गॉट अ 20th सेंचुरीज बुक. 20व्या शतकाला त्याला पुस्तक मिळालं. त्या काळी शिक्षण कसं होतं हे सगळं शी इज रायटिंग इन हर डायरी. ती डायरीमध्ये लिहिते.
आणि ती डायरी आपण इथे रीड करतो आहे, ते आपण ट्राय टू अंडरस्टँड, ते समजून घेण्याचा इथे प्रयत्न करूया. लेट्स सी. मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. मीन्स द मार्गी हॅड रिटन वॉट एव्हर हॅपन दॅट डे. त्या दिवशी जे काही घडलं ते मार्गीने आपल्या डायरीमध्ये लिहिले. अँड ती काय लिहिते ते तिथं सांगितलेलं आहे. ऑन द पेज हेडेड शी हॅज गिवन अ टायटल फॉर दॅट पेज. त्या पेजला ती टायटल देते आणि त्या टायटल काय दिलेलं आहे त्या डायरीमध्ये 17 मे 2157. त्या दिवसाची तिने डेट टाकलेली आहे. अँड शी रोट आणि तिने लिहिले. व्हॉट डिड शी राईट? तिने काय लिहिलं? टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला एक खरं पुस्तक मिळालं. टॉमी गॉट रिअल बुक म्हणजे काय? टॉमीला खरं पुस्तक मिळालं म्हणजे काय? कारण दे आर लिव्हिंग इन 22nd century. ते 22nd centuryमध्ये राहतात. अँड यू नो दॅट 22nd century दे हॅव नो रिअल बुक. आज जे आपण पुस्तकं बघतो ते पुस्तक नाही. दे हॅव जसे PDF बुक्स, ऑनलाईन बुक्स, हा त्यांचा जमाना आहे. जसं आज पण ते सुरू झालेलं आहे. सो दॅट इज वाय शी सेड हिअर टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला खरं पुस्तक मिळालं. शी अगेन रोट दॅट इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. शी रोट ती अशी लिहिते की ते पुस्तक खरोखर खूप जुनं होतं. मार्गीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट वेन ही वॉज अ लिटिल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम that there was a time when all stories were printed on paper. Margie wrote her one incident about her grandfather. मार्जी ती तिच्या आजोबाबरोबरचा एक आठवण इथे ती लिहिते. ती काय बोलते? मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट. मार्जीच्या आजोबा एकदा मार्जीला म्हणाले होते. काय म्हणाले होते? दॅट वेन ही वॉज अ लिटिल बॉय. जेव्हा ते लहान होते, म्हणजे मार्जीचे आजोबा जेव्हा लहान होते त्यावेळी हिज ग्रँडफादर टोल्ड हिम. म्हणजे मार्जीचे आजोबा लहान असताना मार्जीच्या आजोबाच्या आजोबांनी त्यांना एक गोष्ट सांगितली. दॅट देर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. म्हणजे मार्जीच्या आजोबांनी काय सांगितलं? मार्जीच्या आजोबांना सांगितलं की त्या एकेकाळी सर्व ज्या स्टोरीज होत्या त्या पेपरवरती प्रिंट, म्हणजे कागदावरती प्रिंट केलेलं असायचे, की आजकालची बुक्स आहेत प्रिंटेड बुक्स. सो दॅट मेमरीज शी रोट इन दॅट डायरी. ओके. मार्जी अगेन रोट. मार्जीने पुढे आणखीन हे लिहिलं. आता इथे जे ती लिहिते ते कशाबद्दल लिहिते? अबाउट टॉमीज बुक. टॉमीला जे 20th centuryचं जे बुक मिळालेलं आहे त्या बुकमध्ये जे टॉमी जो मार्जीला दाखवत होता की पुस्तक कशा प्रकारे आहे त्याचं वर्णन ते आता लिहिते तिच्या डायरीमध्ये. काय त्यांनी कशी एकमेकाशी कम्युनिकेशन केलं त्याबद्दल. दे टर्न द पेजेस. त्यांनी पेजेस टर्न केले, पुढे टर्न करीत होते. विच वेर येलो अँड क्रिंकली. दॅट टॉमीज ओल्ड बुक्स पेजेस वेर येलो कलर्ड अँड क्रिंकली मीन्स फोल्डेड, दुमडलेले होती, चुरगाळलेली होती. आणि त्यांनी अशा प्रकारे ती पेजेस उलटले. अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेर सपोज टू. मीन्स वेन दे वेर टर्निंग द पेजेस, जेव्हा ते त्या जुन्या पुस्तकाचे पेजेस पलटत होते दॅट टाईम त्यांना ते खूप अतिशय ऑफुली मीन्स टू मच फनी, खूप मजेशीर वाटलं. का त्यांना ते पुस्तक मजेशीर? ॲक्च्युली ते पूर्ण बुक बघूनच ते दे वेर सरप्राईज्ड बिकॉज टू रीड वर्ड्स. कारण ते बुक्समधले वर्ड्स ते वाचू शकत होते. आता वर्ड्स वाचू शकत होते म्हणजे काय? आता जे ते बुक्स जे वर्ड्स बघितले ते आपण एक टायमाला उमटतील किंवा लगेच गायब होतील. बट दीज वर्ड्स वेर स्टूड स्टील. ते स्तब्धपणे तिथे दिसत होते. दे वेर नॉट मूव्हिंग. आजकाल जे इंटरनेटवरती किंवा गुगलवरती किंवा जे असे वर्ड्स येतात परत जातात, हे जे नेटवरती बुक्स वर्ड्स बघतो त्या प्रकारचे बुकमधले शब्द फिरत असतात का? ते एका ठिकाणी स्तब्ध असतात. म्हणून दॅट इज वाय दे वेर सरप्राईज बिकॉज द वर्ड्स वेर स्टूड स्टील म्हणजे स्तब्ध, विदाऊट एनी मुवमेंट, हालचाल न करता ते स्तब्धपणे त्यांना दिसले. हे त्यांच्यासाठी आश्चर्याची गोष्ट एक लक्षात घ्या. इन्स्टेड ऑफ मुव्हिंग. इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी ते मुव्हिंग
म्हणजे हालचाल करण्याच्या ऐवजी द वर्ड्स वेर व्हेरी स्टील. दे वेर सपोज टू मीन ते त्यांनी समजलं होतं की ते वर्ड्स मे बी मूविंग हेअर अँड देअर ॲज ए or mobile screen or laptop screen, but they were not like this. On a screen, and when they turn back to the pages before, जेव्हा it had the same words on it that it had when they read it the first time. अर्थात जेव्हा ते मार्गी सांगते, मी आणि टॉमी जेव्हा ते जुनं पुस्तक वाचत होतो त्याच्यामधले शब्द हालचाल करीत नव्हते. पुढच्या पेजवरती गेलो ते पेजेस आहे तसेच. एक पेज रीड केल्यानंतर नेक्स्ट पेज उलटून पुढे घेतले तिथले शब्द आहे तसे स्थिर दिसायचे. परत पाठीमागले पेज टर्न बॅक, वेन दे टर्न बॅक, पाठीमागलं पेज टर्न केलं, जे अगोदरचं वाचलं ते आहे तसं दिसत होतं. सो दे वेर सरप्राईज. सो इट वॉज व्हेरी न्यू फॉर देम. त्यांच्यासाठी हे सगळं नवीन गोष्ट होते, कारण त्यांना फक्त बघायचं एकदा स्क्रीनवरती वर्ड दिसले, नंतर पुढे गेल्यानंतर बॅकचं सगळं रिमूव्ह होऊन जातं जे आपण स्क्रीनवरती बघतो. बट इट वॉज नॉट द हॅपनिंग इन दॅट ओल्ड बुक. या जुन्या पुस्तकामध्ये असं घडत नव्हतं. पाठीमागलं पेज पलटलं तरी ते शब्द पुढे गेलात की नेक्स्ट पेजवरती म्हणजे त्या शब्दामध्ये हालचाल त्यांना दिसली नाही आणि म्हणून त्यांना ते खूप आश्चर्य वाटलं. विच दे वे रेड द फर्स्ट टाईम, म्हणजे पहिल्यांदा पहिलं पेज वाचलं आणि त्याच्यामध्ये शब्द पुढे नेक्स्ट पेजवरती गेलो आणि परत पहिल्या पेजवरती आल्यानंतर त्यांच्यामध्ये काही बदल दिसला नाही. ओके, दॅट इज वाय दे सेड दॅट, शी सेड दॅट इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रेड इट द फर्स्ट टाईम. म्हणजे पहिल्यांदा पहिल्या पानावरती वाचून नंतर पुढे गेल्यानंतर परत पलटी करून पहिलं पान बघितलं की ते शब्द तिथे आहे तसेच होते. सो इट वॉज व्हेरी न्यू फॉर देम. इट वॉज व्हेरी सरप्रायझिंग फॉर Margie and Tommy. So Margie wrote that incident about that book in her diary. त्या जे वाचलेलं बुकमध्ये ते सगळं डायरीमध्ये लिहून ठेवते आहे. नेक्स्ट, नाव हिअर मार्जी रोट अबाउट टॉमीज डायलॉग. ते टॉमी काय म्हणाला त्या पुस्तकाबद्दल ती लिहिते. आता टॉमी काय बोलतो जेव्हा मार्जीला ते बुक तो वाचून दाखवतो टॉमी, तेव्हा दॅट टाईम टॉमी सेड गी, अरे टॉमी म्हणाला, गी सेड टॉमी, व्हॉट ए वेस्ट, वेन यू आर थ्रू द बुक यू जस्ट थ्रो इट अवे आय गेस. मीन्स आफ्टर लुकिंग दॅट कंडिशन ऑफ द बुकची कंडिशन बघितल्यानंतर टॉमी म्हणतो की की त्या काळी लोक पुस्तक वाचल्यानंतर फेकून देत असतील, त्यांना ते पुढे यूज होत नसेल म्हणून. व्हॉट ए वेस्ट, म्हणजे किती नासाडी आहे. इट इज अ वेस्ट टू थ्रो द बुक्स अवे आफ्टर रीडिंग और आफ्टर कम्प्लिटिंग टू रीड द बुक. म्हणजे पुस्तक वाचून झाल्यानंतर लोक हे बुक्स फेकून देत असेल. आय गेस, माझा असा अंदाज आहे. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन्स बुक्स ऑन इट. तो बोलतो सध्याच्या काळामध्ये वी हॅव मिलियन्स ऑफ बुक्स ऑन इंटरनेट. नाव दे आर लिव्हिंग इन 22nd सेंचुरी. आता ते 22व्या शतकामध्ये राहतात. म्हणतो सध्याच्या काळामध्ये आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती लाखो बुक्स आहेत ॲट स्क्रीनवरती. इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आणि आणखीन जास्तीत जास्त असणं हे पण चांगली एक गोष्ट आहे. आणि आय वुडंट थ्रो इट अवे, परंतु मी काय रीड केल्यानंतर हे टेलिव्हिजनवरती म्हणजे ऑनलाईन जे बुक्स आहेत ती पुस्तके मी काही फेकून देणार नाही. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ टॉमी. टॉमीचं म्हणणं इथे मार्गी आपल्या त्या डायरीमध्ये लिहिते आहे. नेक्स्ट सेंटेन्स, सेम विथ माइन सेड मार्जी. म्हणजे मार्जी पण म्हणाले की माझं पण तुझ्यासारखंच मत आहे. ॲक्च्युली जे मार्जी इज जस्ट 11 years old अँड टॉमी इज 13 years old अँड टॉमी इज अ लिटल बिट मॅच्युअर. तो थोडा मॅच्युअर आहे, त्याला चांगली समज आहे ना. मार्जीला एवढी समज नाही आहे बिकॉज she had not that much knowledge. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. म्हणजे टॉमीने जेवढे टेलिबुक्स म्हणजे ऑनलाईन बुक्स रीड केलेले असतील किंवा बघितलेले असतील तेवढ्या प्रमाणामध्ये मार्जिनला हे माहिती नाही आहे. ही वॉज 13 बिकॉज हिअर द रायटर सेड दॅट टॉमी हा किती 13 वर्षाचा होता. सो हिअर Margie tried to say that
माय थॉट्स आर ॲज युअर्स. माझेसुद्धा विचार तुझ्यासारखेच आहेत. मीच देखील बुक्स रीड केल्यानंतर फेकून देणार नाही. म्हणून ती काय बोलते, सेम विथ माइन. शी सेड मीन्स मार्जी सेड, वेअर डिड यू फाइंड इट. हे तुला पुस्तक कुठे मिळालं. त्या पुस्तकाबद्दल मार्जी टॉमीला विचारते. इन माय हाऊस सेड टॉमी. He pointed without looking because he was busy reading. So without looking towards Margie, मार्जीकडे न बघताच तो म्हणाला, I got this book in my house. हे पुस्तक मला माझ्या घरामध्ये मिळालं. In the attic. तो काय बोलतो, I got this book in the attic. Attic means ज्याला आपण माळा बोलतो किंवा माळ्यावरची खोली, ती वरची स्पेस. सो ही सेड दॅट आय गॉट दिस बुक इन दी अटिक. मला हे पुस्तक माळ्यावरती मिळालं. सी हिम. त्याने तिला बघितलं ना, जस्ट पॉइंटेड बोट दाखवून, बिकॉज ही वॉज बिझी इन रीडिंग. कारण तो पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होता. व्हॉट इज इट अबाउट. सो मार्जी आस्क अनदर क्वेश्चन. मार्जीने दुसरा प्रश्न विचारला की हे कशाबद्दलचं आहे हे पुस्तक. अँड ही सेड इट इज अबाउट स्कूल. हे शाळेबद्दल आहे. मार्जी वॉज स्कॉर्न वेन टॉमी सेड इट इज अबाउट स्कूल. जेव्हा टॉमीने सांगितलं की हे पुस्तक शाळेबद्दल आहे, शाळेची माहिती याच्यामध्ये आहे. आणि हे ऐकल्यानंतर मार्जी वॉज स्कॉर्नफुल. शी बिकेम व्हेरी अँग्री. स्कॉर्नफुल मीन्स अ लिटल बिट अँग्री, इरिटेटिंग. तिला थोडी चीड आली, तिला म्हणजे खूप राग वाटू लागला. स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल. आय हेट स्कूल. सो मार्जी सेड. मार्जी म्हणाली, शाळा. शाळेबद्दल काय आहे त्याच्यामध्ये. शाळेबद्दल मी तर शाळेचा तिरस्कार करते बाबा. So here we can say that Margie did not like the school. जसे काही मुलांना some of the students do not like school, as same here that little girl Margie did not like school. आता इथे तिलासुद्धा शाळा आवडत नाही, म्हणून हे शाळेचं नाव घेतल्याबरोबर तिला थोडीसा राग आलेला आहे. Now here the writer has described. आता आपण पुढे बघणार आहोत, वाय द मार्गी डिड नॉट लाईक स्कूल. मार्गीला शाळा का आवडत नव्हती याबद्दल पुढे म्हटलेलं आहे. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्जी नेहमी शाळेचा तिरस्कार करत असे. बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एवर. परंतु टॉमीकडचं ते पुस्तक बघितल्यानंतर, त्या पुस्तकामध्ये शाळेची माहिती आहे हे बघितल्यानंतर तिला आणखीनच शाळेचा तिरस्कार जास्त वाटू लागला. वाय शी वॉज हेटिंग स्कूल. का तिला शाळेचा तिरस्कार वाटत होता, तर ते इथे कारण दिलेलं आहे. द मेकॅनिकल टीचर. म्हणजे आता इथे बघा, शी वॉज नाव दिस चिल्ड्रन्स आर लिव्हिंग इन 22nd century. 22व्या शतकामध्ये आहे. त्यांना शिकवणारा कोण आहे. माणूस, टीचर नाही आहे, एक रोबोट आहे, मेकॅनिकल टीचर. मग त्याच्याबरोबर काहीतरी झालेलं आहे आणि ते काय घटना त्याच्याबरोबर झाली म्हणून तिला शाळा आवडत नाही ते दिलेलं आहे. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जॉग्रॉफी. तिला जो शिकवणारा मेकॅनिकल टीचर, दॅट रोबोट जो आहे, तो ही जॉग्रॉफी शिकवल्यानंतर त्याची खूप नेहमी सारखे सतत काय करतोय, ही ऑलवेज टेकिंग हर टेस्ट. तिची नेहमी चाचणी घेतो, एक्झाम घेतो, परीक्षा घेतो. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स अंटील हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. अँड टेस्ट घेतल्यानंतर हर परफॉर्मन्स इन दॅट टेस्ट, तिचा जो त्या चाचणीमध्ये तिचा जो परफॉर्मन्स आहे, म्हणजे तिला जे मिळणारे मार्क्स आहेत ते कसे मिळतात, वर्स, बॅडचा कम्पॅरेटिव्ह वर्स, म्हणजे अतिशय वाईट परफॉर्मन्स आहे, म्हणजे तिला खूप कमी मार्क्स भेटतात. आणि एक दिवस काय होतं, अँड शी इज व्हेरी सॅड बिकॉज शी डिड नॉट गेट गुड मार्क्स. तिला चांगले मार्क्स मिळत नसल्यामुळे ती खूप दुःखी आहे. अँड शी इज हेटिंग दॅट मेकॅनिकल टीचर ॲज वेल ॲज दॅट स्कूल. स्कूल म्हणजे तिचं बेडरूमच, म्हणून तिला ती शाळा आवडत नाही. आणि म्हणून एक दिवस हर मदर हॅड शेकन हर हेड. आईने शेकन हर हेड सॉरोफुली. सॉरोफुली म्हणजे दुःखाने आईने ते डोक्यावरती हात ठेवून तिला कुरवळलं किंवा हात डोक्यावर ठेवला आणि दुःखाने ती पण दुःखी झाली होती. आणि मदरला असं वाटलं की समथिंग इज रॉंग, काहीतरी चुकीचं आहे. आता मार्गीला वाय द मार्जी गेट लेस मार्क्स, तिला कमी मार्क्स का भेटतात, का त्या रोबोटमध्ये काय प्रॉब्लेम आहे. सो हर मदर थॉट, तिच्या आईला असं वाटलं दॅट देअर मे बी अ प्रॉब्लेम इन दॅट रोबोट टीचर, दॅट इज अ मेकॅनिकल टीचर. या रोबोटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असा. आणि म्हणून
mother sent for the county inspector. Sent for the county inspector means she called काउंटी इन्स्पेक्टर. शहरातून तिने काउंटी इन्स्पेक्टरला बोलावलं. काउंटी इन्स्पेक्टरचं काय काम आहे? ही रिपेअर्स द रोबोट. रोबोटला रिपेअरिंग करण्याचं. आपलं कम्प्युटर खराब झाल्यानंतर आपण सगळं टी व्ही खराब झाल्यानंतर आपण मेकॅनिकलला दाखवतो. सो ही काउंटी इन्स्पेक्टर इज अ मेकॅनिकल हुज वर्क इज टू रिपेअर द रोबोट. ज्याचं काम रोबोटला ठीक करणं आहे. म्हणून द मार्जीज मदर कॉल्ड काउंटी इन्स्पेक्टर. म्हणून मार्जीच्या आईने काउंटी इन्स्पेक्टरला घेऊन आणली, त्याला बोलावलं. He was round little man with red face and a whole box of tools with dials and wires. Now here is the description about that county inspector. इथे काउंटी इन्स्पेक्टरचं वर्णन केलेलं आहे. तो दिसायला कसा होता? He was a little man, थोडासा बुटका, little short with a red face. His color of face was red, लालसर लालबुंद असा दिसायला. And a whole box of tools विथ डायल्स अँड वायर्स. जे रिपेअरिंग टूल्स असतात, साधन साहित्य रिपेअरिंग करण्याचं, तो होल बॉक्स त्याच्या बरोबर आहे. संपूर्ण बॉक्स, त्या टूल्स बॉक्सला म्हणजे जे मेकॅनिकलचे जे साहित्य असतं ते बरोबर आहे. सो त्याच्यामध्ये काय काय केलं? बॉक्स, टूल्स, डायल्स, वायर्स, दीज आर दी गॅजेट्स वी कॅन सी, ऑर टूल्स which he use for repairing, जे रिपेअरिंगसाठी यूज करतो. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर अन ॲपल. जेव्हा तो घरी आल्याबरोबर मार्जी घरामध्ये होती, म्हणजे घरामध्ये एंट्री केलं. वेन ही एंटर्ड इन द रूम दॅट टाईम ही स्माइल्ड. मार्जीला बघून तो हसला. अँड गेव हर अन ॲपल. तिला खाण्यासाठी ॲपल दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. सो आणि त्याने टीचरला बाजूला घेऊन गेला. टीचर म्हणजे कोण? द टीचर मीन्स दॅट रोबोट, मेकॅनिकल रोबोट, जो एक प्रकारचा कम्प्युटर आपण म्हणू शकतो. त्याला ही वॉन्टेड टू फाइंड आउट द फॉल्ट. त्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे तो शोधण्यासाठी त्याने त्याला थोडं अपार्ट म्हणजे बिसाईड, थोडं बाजूला घेऊन गेला. मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन, बट ही न्यू हाऊ ऑल राईट. अँड आफ्टर अन आवर ऑर सो देअर इट वॉज अगेन, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. So that county inspector is repairing that robot, that is a mechanical teacher ला तो रिपेअर करण्यासाठी त्याचे he separated its parts. पार्ट म्हणजे त्याचे सगळे पार्ट जे आहेत ते सेपरेट वेगवेगळे करतो. आणि तेव्हा मार्जी वॉज वॉचिंग. मार्जी बघत होते आणि शी वॉज होपिंग. आणि ती होप, तिची अपेक्षा अशी होती, विचार करीत होती. काय अपेक्षा होती? जसं आपल्याला माहिती आहे, एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल तर ती कधीच डोळ्यासमोर येऊ नये असं वाटतं. द सेम थिंग हॅपनिंग विथ मार्जी ऑल्सो. शी डिड नॉट लाईक दॅट मेकॅनिकल टीचर. त्याला तो मेकॅनिकल टीचर आवडत नाही, कारण तिला मार्क्स कमी पडतात. आणि म्हणून शी होप, तिने अशी अपेक्षा केली, ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. म्हणजे काय? त्या काउंटी इन्स्पेक्टरनी त्या मेकॅनिकल टीचरचे पार्ट जे वेगवेगळे केले चेक करण्यासाठी, आणि ती अपेक्षा करू लागली की ह्याला परत जोडता येऊ नये. ही शुड नॉट पुट इट टुगेदर. त्याला एकत्र करता येऊ नये आणि मेकॅनिकल टीचर परत चालू होऊ नये. आणि तो चालू नाही झाला तर आपल्याला सुट्टी मिळेल. तो त्या मेकॅनिकल टीचरला बरोबर घेऊन जाईल. दॅट काउंटी इन्स्पेक्टर विल टूक द मेकॅनिकल टीचर विथ हिम फॉर रिपेअरिंग. मोठा फॉल्ट असेल काय तर. सो शी वॉज थिंकिंग लाईक दिस वेन दॅट काउंटी इन्स्पेक्टर वॉज चेकिंग. जेव्हा तो चेक करीत होता तेव्हा ही मनामध्ये असा विचार करीत होता. परंतु झालं काय? बट ही न्यू हाऊ ऑल राईट. परंतु त्याला व्यवस्थित माहिती होतं. नोचा पास्टनेस न्यू. काय माहिती होती? हाऊ ऑल राईट. कशा प्रकारे ऑल राईट म्हणजे योग्य ठिकाणी ते जॉईन करायची त्याला माहिती होती. आणि आफ्टर ॲन आवर, अशा प्रकारे 1 तासानंतर, ऑर सो किंवा थोडा वेळ जास्त, देअर इट वॉज अगेन. परत त्याने तो ही कलेक्टेड ऑल दीज पार्ट्स ऑफ मेकॅनिकल टीचर आणि तो रोबोट आहे तसा तयार केला. आणि तो रोबोट दिसायला कसा होता? देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली. सो इट इज अ डिस्क्रिप्शन ऑफ दॅट मेकॅनिकल टीचर. त्या मार्जीला शिकवणाऱ्या मेकॅनिकल टीचरचं हे वर्णन आहे. दिसायला कसा? लार्ज, मोठा, भला मोठा रोबोट, ब्लॅक कलर्स अँड अगली. अगली म्हणजे दिसायला खूप कुरूप असा दिसायला तो आहे.
with a big screen on which all the lessons were shown. जसं आपल्याला कॉम्प्युटरचा स्क्रीन असो त्याच्यात मेकॅनिकल टीचर हॅव अ बिग स्क्रीन ऑन हिज चेस्ट, त्याच्या चेस्टवरती मोठी स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवरती त्याला काय मार्जीला काय दिसतात, तो मार्जीला काय दाखवतो त्या स्क्रीनवरती, ही शोड हर लेसन्स, त्याच्यावरती तो धडे दाखवतो, धडे शिकवतो, अँड क्वेश्चन्स वेअर आस्क, आणि त्याच्यावरती प्रश्न विचारतो. जसं की तुम्ही आता ऑनलाईन बघता याच्यावरती स्क्रीनवरती. सो दॅट टाईप ऑफ स्क्रीन देअर अँड आस्क द क्वेश्चन ऑल्सो, आणि प्रश्न देखील विचारतो. आणि तुम्हाला माहिती आहे मार्जी आणि त्याची टेस्ट घेतल्यानंतर मार्जी डिड नॉट गेट गुड मार्क्स, तिला चांगले मार्क्स मिळत नाही. हर परफॉर्मन्स इज व्हेरी वर्स, तिचा परफॉर्मन्स खूप खराब आहे अभ्यासामध्ये, जॉग्रॉफीमध्ये विशेष करून. दॅट वॉजंट सो बॅड, तेवढा इट वॉज नॉट दॅट मच बॅड दॅट मेकॅनिकल टीचर, एवढा पण दिसायला वाईट नव्हता, मार्जी बोलते. बट द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट, जो भाग त्या मेकॅनिकल टीचरचा, त्या रोबोटचा तिला हेट म्हणजे आवडायचं नाही, शी डिड नॉट लाईक वन पार्ट, आणि तो म्हणजे कोणता, द स्लॉट. त्याच्यामध्ये स्लॉट होता त्या रोबोटला. स्लॉट म्हणजे ते आपण कम्प्युटरचं CPU असतो ना, आणि CPUमध्ये आपण एखादी डिस्कवरती आतमध्ये टाकतो, ते जे चिप असते जिथे डिस्क कम्प्युटर CD आपण आतमध्ये टाकू, दॅट इज कॉल्ड स्लॉट. आणि तो स्लॉट तिला आवडायचा नाही त्या रोबोटमधला. शी डिड नॉट लाईक दॅट पार्ट स्लॉट. वाय, का तिला तो पार्ट आवडत नव्हता? वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स, बिकॉज दॅट मेकॅनिकल टीचर यूज टू गिव्ह हर होमवर्क. धडा शिकवल्यानंतर तो मेकॅनिकल टीचरला होमवर्क द्यायचा, आणि होमवर्क पूर्ण केलेला तिला त्या स्लॉटमध्ये CD टाकून तो त्याला दाखवावा लागायचा. ओके. आणि किंवा क्वेश्चन पेपर दिला की त्याचे ॲन्सर्स लिहून तिला त्या स्लॉटमध्ये एंटर करावे लागायचे. आणि शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन पंच कोड, आणि सगळे जे क्वेश्चन ॲन्सर्स जे आहेत तिला पंच कोडने, सो एक प्रकारची लिपी आहे, सांकेतिक लिपी. दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. जसं तुम्ही ABC किंवा वर्ड्स लिहायला शिकता, सो ती दॅट पंच कोड लँग्वेज शी लर्न्ड वेन शी वॉज 6 years old. जे रायटिंग करणं आहे पंच कोडच्या माध्यमातून तिने ती 6 वर्षाची असताना तेव्हापासून शिकली. आणि हे सगळं तिला नाव, शी हॅड टू राईट ॲन्सर्स, शी हॅज टू गिव्ह द टेस्ट पेपर्स ॲन्सर, हे सगळं ॲन्सर होमवर्क तिला त्या स्लॉटमध्ये एंटर करावा लागतो. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम, आणि एंटर केल्याबरोबर विदिन अ फ्यू सेकंद, काही सेकंदामध्येच तो लगेच काउंट चेक करून पुढे मार्क्स देतो. म्हणजे जसं आज आपले ह्युमन बिंग टीचर असेल तर पेपर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी 3-4 दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट भेटतो. बट कॉम्प्युटर गिव्ज द रिप्लाय ऑर चेक द ॲन्सर्स व्हेरी क्विकली, आणि लगेच रिझल्ट भेटतात, आणि त्याच्यामुळे तिला मार्क्स कमी मिळायचे. सो दॅट इज वाय तिला असं वाटतं तो पार्टच नसावा जिथे तिला होमवर्क एंटर करावं लागणार नाही. दॅट इज वाय शी सेड दॅट शी हेटेड द पार्ट ऑफ दॅट स्लॉट ऑफ दॅट मेकॅनिकल टीचरचा तो भाग तिला आवडत नाही, असं इथे डिस्क्राईब केलेलं आहे. आता बघूया त्या काउंटी इन्स्पेक्टरनी त्या रोबोटला रिपेअर केलं का नाही. नेक्स्ट लाईन्स बघा. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश, आफ्टर चेकिंग और जजिंग द मेकॅनिकल टीचरला चेक केल्यानंतर तो थोडा हसला. अँड पॅटेड मार्गीज हेड, आणि परत एकदा मार्गीच्या डोक्यावरती हात ठेवून पॅटेड म्हणजे थोपटणे, एक प्रेमाने. ही सेड टू हर मदर, आणि तो काउंटी इन्स्पेक्टर मार्जीच्या आईला म्हणाला. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जॉन्स. अहो मिसेस जॉन्स, हे तुमच्या मुलीचा काय फॉल्ट नाही आहे, तिला कमी मार्क्स मिळतात. सो हु इज मिसेस जॉन? मिसेस जॉन इज मार्जीज मदर. त्याला आपण का बोललं आहे की मार्जीच्या मदरला काय वाटलं, काहीतरी प्रॉब्लेम कोणामध्ये आहे, मुलीमध्ये आहे, तिला मार्क्स कमी भेटतात मार्जीला, किंवा त्या मेकॅनिकल टीचरमध्ये असेल. पण मेकॅनिकल टीचरला चेक केल्यानंतर, त्या रोबोटला चेक केल्यानंतर त्या काउंटी इन्स्पेक्टर काय बोलतो, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जॉन्स. तुमची मुलगी जी आहे तिचा काही चूक नाही आहे, फॉल्ट नाही आहे, तिला कमी मार्क्स मिळण्यापाठीमागे. आय थिंक द जॉग्रॉफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक.
म्हणजे तो काय बोलतो, मग प्रॉब्लेम कुठे आहे, हा रोबोटमध्ये जी सेटिंग होती त्याच्यामध्ये जो जॉग्राफी सेक्टर आहे तो त्याचा जो गिअर आहे त्याची जी थोडा स्पीड आहे टू क्विक, थोडा जास्त झालेला होता. म्हणजे त्यांनी 11 वर्षाच्या वयाच्या लेवलला शिकवण्यापेक्षा त्याचा गिअर क्विक झालेला होता, म्हणजे तो 14-15 वर्षात झालेला होता, म्हणून तो डिफिकल्ट शिकवत होता, म्हणजे त्याची थोडी लेवल हाय झालेली होती. सो वेअर वॉज द प्रॉब्लेम? द प्रॉब्लेम वॉज इन that mechanical teacher. That geography sector was geared a little too quick, so it was a little bit high speed. Those things happen sometimes. तो बोलतो अशा गोष्टी काही वेळा घडत असतात, थोडा टेक्निकल प्रॉब्लेममुळे रोबोटमध्ये प्रॉब्लेम होतो. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. तो काय बोलतो, नो प्रॉब्लेम, नाव आय हॅव स्लोड इट्स गिअर, मी त्याचा गिअर किंवा त्याचा स्पीड कमी केलेला आहे आणि 10 year लेवल आणलेला. जसं मार्जी इज नाव जस्ट 11 years ओल्ड आहे, तिच्या लेवलला मी घेऊन आलेलो आहे. तो आता बरोबर राईटली करेक्टली टीच करेल आणि जज करेल. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ अवर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. आणि अगेन द काउंटी इन्स्पेक्टर तिला म्हणाला, मार्जीच्या आईला, की तसं बघितलं तर ओव्हरऑल प्रोग्रेस, ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंट ऑफ मार्जी इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. मार्जीची प्रोग्रेस किंवा तिची जी प्रगती आहे सर्वसाधारणपणे खूप समाधानकारक आहे. सॅटिस्फॅक्टरी म्हणजे काय, समाधानकारक. इट्स गुड. प्रोग्रेस मीन्स इम्प्रूव्हमेंट. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. परत त्याने मार्जी डोक्यावरती हात ठेवून तिला थोपटलं. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. परंतु मार्जी थोडीशी निराश झाली होती. वाय शी वॉज डिसअपॉइंटेड? का तिला असं वाटलं होतं, तुम्हाला आता जसं अगोदर म्हणलं, तिला काय अपेक्षा केली होती, की तिला अपेक्षा अशी होती की खूप मोठा त्याच्यामध्ये फॉल्ट सापडावा. देअर शुड बी अ बिग प्रॉब्लेम इन दॅट मेकॅनिकल टीचर. मग मेकॅनिकल टीचर त्याला घेऊन जावं आणि कमीत कमी सुटका मिळेल शाळेपासून, शिकण्यापासून. पण हे घडलं नाही. त्याने सगळं करेक्शन केलं. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग, कारण तिने अपेक्षा केली होती कशाची, दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर, की दॅट काउंटी इन्स्पेक्टर विल टेक द टीचर ऑल टुगेदर. संपूर्ण तो टीचर काउंटी इन्स्पेक्टर त्या मेकॅनिकल टीचरला बरोबर दूर घेऊन जाईल. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. कारण तिला आठवलं की एकदा असाच टॉमीच्या टीचरचा पण प्रॉब्लेम झाला होता. टीचर म्हणजे इथे कोण आहे, रोबोट. तेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी 1 महिन्यासाठी तेव्हा देखील ते रिपेरिंग मेकॅनिकलने 1 महिन्यासाठी टॉमीचा टीचर घेऊन गेले होते. आता देखील असं होईल अशी अपेक्षा तिने केलेली आहे. बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक आउट कम्प्लिटली. व्हॉट वॉज द प्रॉब्लेम इन टॉमीज टीचर? टॉमीच्या टीचरमध्ये काय प्रॉब्लेम झालेला होता जो त्याने 1 महिन्यासाठी ही हॅज टेकन विथ हिम? बिकॉज देर वॉज अ प्रॉब्लेम इन हिस्ट्री सेक्टर विच वॉज कम्प्लिटली ब्लँक. इट वॉज ऑल द डाटा वॉज डिलेटेड ऑफ दॅट हिस्ट्री सेक्टरमधला सगळा डाटा डिलीट झाला होता, ब्लँक झाला होता. आणि दॅट इज वाय करेक्शन करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी द काउंटी इन्स्पेक्टर हॅड टेकन. हे टॉमीचं तिला आठवलं. सो असं आज पण घडेल, माझा देखील हा मेकॅनिकल टीचर काउंटी इन्स्पेक्टर घेऊन जाईल. दॅट शी वॉज होपिंग. तिने अपेक्षा केली होती, बट इट वॉज नॉट हॅपन. असं घडलं नाही, म्हणून मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. सो शी सेड टॉमी. आता परत आपण येऊया. आतापर्यंतचं जे वर्णन होतं, वाय शी वॉज हेटिंग स्कूल, तिला शाळेची तिरस्कार किंवा राग का येत होता याचं वर्णन. आता आपण परत टॉमी आणि मार्जीमधल्या संवादाकडे येऊया. दे आर टॉकिंग अबाउट, टॉमी अँड मार्जी आर टॉकिंग अबाउट ऑन विच सब्जेक्ट, कोणत्या विषयावरती दोघेजण बोलत आहेत? दे आर टॉकिंग ऑन द अबाउट दॅट ओल्ड बुक विच टॉमी गॉट. टॉमीला जे जुनं पुस्तक मिळालं आहे त्याच्याबद्दल बोलतात. आणि ते दोघे एकत्रच वाचत आहेत त्या बुक्स. टॉमी तिला वाचून दाखवतो आहे. सो शी सेड टू टॉमी. मग ती टॉमीला म्हणाली, वाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल? का म्हणून कोणी शाळेबद्दल लिहिल बुकमध्ये? टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. when the Margie asked him a question, why would anyone write about school? जेव्हा मार्जीने त्याला प्रश्न विचारला की का म्हणून कोणी शाळेबद्दल लिहिल, कारण तिला शाळा आवडत नाही, म्हणून तिला शी इज 11 years ओल्ड, ती फक्त 11 वर्षाची आहे. तिला वाटतं, आणि ती सध्या तिच्या काळामधली जी शाळा आहे 22nd सेंचुरीमधली, तीच तिच्यासमोर डोळ्यासमोर आहे. म्हणून ती काय बोलते, ही स्कूल म्हणजे तिची जी आता सध्याची स्कूल आहे म्हणजे 22nd सेंचुरीमधलं, म्हणून ती थोडी रागाने बोलते का कोणी शाळेबद्दल लिहिल. पण
टॉमी जे बोलतो ते कशाबद्दल 20th सेंचुरीबद्दल, जुन्या शाळेबद्दल. टॉमी लुक ॲट हर विथ अ सुपिरियर आईज, थोड्याशा सुपिरियर म्हणजे तो तिच्यापेक्षा ग्रेटर आहे या दृष्टीने तिच्याकडे बघून बोलतो. बिकॉज वाय ही लुक्ड ॲट हर ॲज अ सुपिरियर, बिकॉज ही इज 13 years old अँड ही इज मोर मॅच्युअर दॅन मार्जीपेक्षा तो थोडासा मॅच्युअर आहे. आणि त्याचं कारण काय देतो, बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. अगं वेडे, ही त्याच्या बुकमध्ये जे शाळेचं वर्णन आहे ते आजच्या आपल्या शाळेचं वर्णन नाही आहे, आपल्यासारख्या शाळेचं. इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल. काइंड मीन्स दिस टाईप ऑफ स्कूल. Stupid means foolish. This is the old kind of school that they had hundreds and hundreds of years ago. Tommy said to Margie, whatever description is here in this book, या बुकमध्ये जे वर्णन केलेलं आहे about school, it is the school is about 100 years ago. हे 100 वर्षापूर्वीची शाळा आहे, त्याचं वर्णन या बुकमध्ये आहे. ही ॲडेड लॉफ्टिली, ते त्याने भर देऊन थोडं लॉफ्टिली म्हणाल. लॉफ्टिली मीन्स थोडीशी ॲरोगेंटली, थोडा उद्धटपणे, मलाच खूप येते या अर्थाने. प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, प्रत्येक शब्द प्रोनाउन्स म्हणजे उच्चार करणे, काळजीपूर्वक एक एक शब्द उच्चार करत पुढे बोलतो. 100 of years अगोदर म्हणाला ना, पुढे त्याला सिमिलर वर्ड्स तो यूज करतो, सेंचुरीज ॲगो. सो आय एम टॉकिंग द स्कूल अबाउट विच ॲज ओल्ड ॲज सेंचुरीज ॲगो, म्हणजे शतकापूर्वी घडलेल्या त्या काळातल्या शाळेबद्दलचं वर्णन आहे. कोण कोणाला म्हणालेलं आहे? टॉमी सेड टू मार्जी वॉज हर्ट. मार्जीला थोडं वाईट वाटलं कारण तो थोडं रागारागाने बोलला ना. सो मार्जी वॉज हर्ट आणि ती पुढे बोलते, वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. ती बोलतो मला काय माहिती त्या काळामध्ये कसल्या प्रकारची शाळा होती. आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड all that time. Means she said that I don't know what type of school in centuries ago, and she read the books over his shoulder for a while and said, थोडा वेळ ती टॉमीच्या हातामध्ये जे बुक आहे द टॉमी वॉज रीडिंग त्याच्या पाठीमागे पाठीमागे नेऊन ती ट्राय टू रीड दॅट बुक, ती पण हळूच वाचण्याचा प्रयत्न करते आणि पुढे बोलते, एनिवे दे हॅड ए टीचर, आणि प्रश्न करते त्याला प्रश्न विचारते. ठीक आहे, त्या काळामध्ये इन दोज टाईम द स्टुडंट्स हॅव अ टीचर. आज जे आपले टीचर आहेत रोबोट, तसे टीचर त्यांना होते का? टॉमी सेड. मग याच्यावरती टॉमीने उत्तर दिलं, शुअर दे हॅड ए टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. व्हॉट डिड द टॉमी रिप्लाय? टॉमीने काय रिप्लाय दिला? हो, त्यांना देखील टीचर होते, पण आजच्या आपल्यासारखे 22nd सेंचुरीसारखे टीचर नव्हते. इन 22nd सेंचुरी वी हॅव रोबोट, मेकॅनिकल टीचर, बट दे डिडंट हॅव दिस टाईप ऑफ टीचर. दे हॅव द टीचर, इट वॉज अ मॅन. त्यांच्यासाठी जो शिक्षक असायचा तो एक माणूस असायचा, ह्युमन बिईंग असायचा. आणि हे ऐकल्यानंतर की माणूस शिक्षक होता त्यांना शिकवायला, हे ऐकल्यानंतर मार्जी बिकेम सरप्राईज, आणि सरप्राईज होऊन ती काय बोलते, अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. माणूस, हे कसं काय शक्य आहे की एक माणूस शिक्षक होणं? म्हणजे तिला हे आश्चर्य वाटतं. तिला फक्त काय माहिती आहे, जसं कम्प्युटर आहे, रोबोट आहे, तोच फक्त शिकवू शकतो. हे डिडंट, कारण त्यालाच खूप नॉलेज असतं माणसापेक्षा. म्हणून ती काय बोलते, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एखादी व्यक्ती, माणूस कसा काय टीचर होऊ शकतो? तेव्हा टॉमी तिला काय रिप्लाय देतो, वेल ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. टॉमी सेड अबाउट दॅट टीचर. टॉमीने सांगितलं की हो, तो सुद्धा शिक्षक तो काय करतो मुलांना, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स. मुलांना वेगवेगळ्या गोष्टीबद्दल सांगतो. अँड गेव देम होमवर्कसुद्धा देतो, माणूस शिक्षक त्या काळामध्ये देत होता. अँड आस्क देम क्वेश्चन ऑल्सो. अँड देन मार्जी आस्क द क्वेश्चन. परत मार्जी त्याला प्रश्न देते, अ मॅन इजंट ए स्मार्ट इनफ. माणूस तर एवढा स्मार्ट नसतो ना, हुशार नसतो ना. तेव्हा टॉमी काय म्हणाला, शुअर ही इज. हो, तो सुद्धा हुशार असतो. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. Here the Tommy gives the example how the human or man also be a clever or smart as mechanical. माणूससुद्धा
मेकॅनिकल टीचरसारखा स्मार्ट कसा असू शकतो, नॉलेजेबल कसं असू शकतो. याचं एक्झाम्पल म्हणून टॉमी काय एक्झाम्पल देतो, माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. जसं की माझ्या वडिलांना आपल्या टीचरसारखं सगळं माहिती आहे, असं तो एक्सप्लेन करून सांग. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच. आय बेचा. बेचा मी शुअर. टॉमी सेड आय एम शुअर. माय फादर हॅव ऑलमोस्ट सेम नॉलेज ॲज द टीचर, मेकॅनिकल टीचर. मला खात्री आहे की जे आपल्या मेकॅनिकल टीचरला जेवढं नॉलेज आहे, जेवढं माहिती आहे, तेवढेच माझ्यासुद्धा वडिलांना आहे. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. मार्जीला त्याच्याबरोबर काही वादविवाद घालायचा नव्हता. डिस्प्यूट म्हणजे थोडंसं डिबेट करणं. सो शी डिड नॉट वॉन्ट टू डिबेट और हॅव अ डिबेट विथ टॉमी. टॉमीवर थोडा वाद घालायचा नव्हता, कारण तो वडिलांची खूपच तारीफ करू लागला होता. म्हणून ती शेवटी काय बोलते, शी सेड, ती म्हणाले, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मी तर कोणत्या अनोळखी, स्ट्रेंज मीन्स अननोन माणसाला घरामध्ये टीचर म्हणून शिकवू देणार नाही बुवा. म्हणजे पूर्वीच्या काळासारखा आज जर माणूस असता शिकवण्यासाठी, ह्युमन बिईंग, त्याला मी घरामध्ये शिकवायला अलाउड केलं नसतं. सो आय विल नॉट अलाउ टू टीच मी अ मॅन और ह्युमन बिईंग्स, अ स्ट्रेंज ह्युमन बिईंग, अनोळखी, इन माय हाऊस टू टीच मी. टॉमी स्क्रीम विथ लाफ्टर. आणि हे ऐकल्यानंतर टॉमी थोडासा मोठ्याने हसून, जवळजवळ स्क्रीम म्हणजे ओरडलाच, हसायला लागला. यू डोंट नो मच मार्जी. अगं मार्जी, तुला काही माहितीच नाही आहे. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. टीचर काही त्या काळामध्ये घरामध्ये राहत नव्हते. मार्जी काय म्हणाली, मार्जी सध्याच्या काळामध्ये मार्जी आणि टॉमीला शिकवणारा टीचर कुठे आहे. नाव मार्जी अँड टॉमी, दे आर लिव्हिंग इन 22nd century अँड देअर टीचर इज द रोबोट ॲज अ कम्प्युटर, मेकॅनिकल टीचर. आणि दॅट कम्प्युटर इज ऑलवेज इन देअर बेडरूम. तो नेहमीच घरामध्ये असतो. म्हणून मार्जीला पण काय वाटतं की त्या काळामध्ये माणूस, शिकवणारा माणूस घरामध्येच असेल. म्हणून टॉमी, तिचं ऐकल्यानंतर टॉमी लाफ्ट, तो हसतो आणि काय म्हणतो, यू डोंट नो मच मार्जी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. अरे त्या काळामध्ये शिक्षक कोणाच्या घरामध्ये जाऊन आजच्यासारखे टीचर राहत नसे. तर दॅट टाईम 100 years ago there was a separate school building and all the kids, all children used to go there फॉर लर्निंग. शिकण्यासाठी सर्व मुलं त्या शाळेच्या इमारतीमध्ये जात असे. आजच्यासारखी ते टीचिंग नव्हतं. सो टॉमी इज ट्राय टू एक्सप्लेनिंग टू मार्जी हाऊ वॉज द स्कूल इन 100 years ago. पूर्वी शाळा कशी होती त्या बुकमध्ये वाचून तो तिला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, सांगण्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतोय. देन मार्जी आस्क क्वेश्चन अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. मार्जीने विचारलं, किड्स मीन चिल्ड्रन, की मुलं, त्या काळामध्ये मुलं सेम सर्व मुलं एकसारख्याच गोष्टी शिकायचे का वर्गामध्ये, क्लासमध्ये. अँड टॉमी आन्सर्ड, शुअर, हो निश्चितपणे. इफ दे वेअर द सेम एज, म्हणजे ते जर सेम वयाचे असतील, जसं की आपण प्रत्येक एका वर्गामध्ये जवळपास सेम वयाचे असतात. इफ दे वेअर सेम एज दे यूज टू लर्न सेम थिंग्स. एकाच वयाचे असेल तर टीचर सगळ्यांना सेम शिकवत असे. टॉमी तिला एक्सप्लेन करून सांगतो. तेव्हा मार्जी त्याला काय बोलते, बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचर्स. तेव्हा मार्जी काय बोलते, परंतु टॉमीला बोलते, माझी आई असं बोलते की टीचरला प्रत्येक मुलाच्या माइंडनुसार, त्याच्या बुद्धीनुसार स्वतःला ॲडजस्ट करायचं असतं आणि वेगळ्या पद्धतीने शिकवायचं असतं प्रत्येक मुलांना, जरी ते सेम एजचे असले तरी. अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. मार्जी गिव्स द एक्सप्लेनेशन व्हॉट हर मदर सेज. मार्जी सांगते की माझी आई अशी सांगते की टीचरला हॅज टू टॉट डिफरंटली, म्हणजे प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवायला पाहिजे त्याच्या बुद्धिमत्तेनुसार. मग त्या काळामध्ये सेम वयाची मुलं एकाच वर्गामध्ये जरी असली, पण प्रत्येकाची एव्हरीवन हॅव अ डिफरंट माइंड, प्रत्येकाचं वेगळं माइंड असेल. मग एक शिक्षक सगळ्यांना सेम कसं काय शिकवू शकतो. सो दॅट क्वेश्चन मार्जी आस्क्ड टू टॉमी.
Then Tommy gives reply, just the same, they didn't do it that way then. So टॉमी सेड, हेच तर गोष्टी त्यावेळी करत नव्हते. म्हणजे त्या काळामध्ये सगळ्यांना सेम शिकवलं जायचं. प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार वेगवेगळं शिकवलं जात नव्हतं. हेच तर ते करीत नव्हते. सो टॉमी सेड दॅट दे डिडंट डू, ॲट मीन दे डिडंट टीच सेपरेटली अकॉर्डिंग टू द माइंड सेट. अँड अगेन टॉमी सेड, पुन्हा टॉमी तिला बोलतो, इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. तुला जर हे बुक आवडत नसेल तर तू वाचू नकोस. तर तो थोडासा इरिटेट झालेला आहे कारण ते परत परत प्रश्न विचारते म्हणून. ठीक आहे. देन मग मार्जी यावरती ॲन्सर रिप्लाय देते, आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मार्जी सेड क्विकली. मार्जी लगेच म्हणलं, मी कुठे असं म्हणालं की मला ते आवडत नाही आहे म्हणून. याचा अर्थ मार्जी ऑल्सो लाईक्ड टू रीड दॅट बुक. शी ऑल्सो वॉन्टेड टू नो अबाउट द ओल्ड स्कूल सेंचुरीज ॲगोज. 100 वर्षापूर्वीच्या शाळेबद्दलची माहिती घ्यायला तिला देखील आवडत आहे. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. कारण तिला आता त्या काळामधले त्या स्कूल्स तिला कशा दिसतात. शी सीम दॅट 20th century schools were very funny, very surprising, and she liked those school and she wanted to know more about those school. त्या शाळेबद्दल जास्त माहिती तिला जाणून घेण्याची इच्छा आहे. अँड शी वॉन्टेड टू रीड दॅट बुक. आणि तिला त्या बुकमधून जाणून घ्यायचं आहे म्हणून तिला ते वाचण्याची इच्छा आहे. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्जीज मदर कॉल्ड. मार्जी स्कूल ॲक्च्युली बोथ ऑफ देम आर रीडिंग द बुक्स. दोघेजण मिळून पुस्तक वाचत आहेत एव्हरी पेज. आणि ते दोघे बुक्स वाचत असताना दे इवन हाफ फिनिश. त्यांनी हाफ ते पुस्तक अर्ध पण वाचून पूर्ण केलेलं नाही. दे डिडंट कम्प्लिटेड इट. दे जस्ट कम्प्लिटेड हाफ. अँड दॅट टाईम व्हॉट हॅपन. तेव्हा काय झालं, मार्जीज मदरनी आवाज दिला, मार्जी स्कूल. काय म्हणून आवाज दिला, मार्जी शाळेची वेळ झाली. म्हणजे घरामध्ये टीचर जरी असलं तरी एक टायमिंग फिक्स आहे. म्हणजे आज तुम्ही जरी ऑनलाईन आपण शिकवतो आहोत तरी टायमिंग फिक्स आहे ना. त्यावेळी तुम्ही तिथे जाऊन बसता. तसं घरच्या 22nd सेंचुरीमध्ये घरात मेकॅनिकल टीचर असला तर देखील टाईम कसं आहे, फिक्स केलेला आहे. सो दॅट इज मार्जीज मदर कॉल फॉर स्कूल. तिला शाळेची वेळ झालेली आहे, चल ये असं तिला बोलते. मार्जी लुक्ड अप. मार्जीने वर पाहिलं आणि म्हणाले, नॉट एट मम्मा. मम्मा आणखीन वेळ झालेली नाही आहे. नाव सेड मिसेस जॉन्स. मिसेस जॉन्स नाही, आत्ताच ये. यू शुड कम नाव. अँड इट्स ए प्रोबॅबली टाईम फॉर टॉमी टू. मार्जीस मदर सेड, प्रोबॅबली म्हणजे शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे दॅट टॉमी ऑल्सो हॅज टू गो फॉर स्कूल. त्याला देखील शाळेला जायची वेळ झालेली असेल. मार्जी सेड टू टॉमी. तेव्हा ती आता जायला निघालेत आणि मार्जी जाता टॉमीला म्हणाली, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. आपली शाळा सुटल्यानंतर परत हे बुक वाचूया का. शाळा सुटली म्हणजे काय, शाळेचं वेळ कंप्लीट झाल्यानंतर त्यांच्या बेडरूममधलं स्कूल. शाळा रीड इट अगेन. पुन्हा परत वाचूया का अशी ती टॉमीला विचारते. मे बी ही सेड नॉन चॅलेंटली. बघूया, ठीक आहे. टॉमी सेड नॉन चॅलेंटली. नॉन चॅलेंटली मीन्स केअरलेसली. ठीक आहे, आफ्टर स्कूल वी शॅल रीड इट. आपण ते वाचूया. ही वॉक्ड अवे विस्लिंग. सो मेकिंग साऊंड, विस्लिंग साऊंड म्हणजे शिट्टी वाजवत तो तिथून निघून गेला. द डस्टी ओल्ड बुक टक्ड beneath his arm. That book was old, covered with dust. धुळीने माखलेले ते पुस्तक आपल्या बगलेमध्ये ठेवत. टक्ड beneath his arm म्हणजे काखेत बगलत खोचीत तो ठेवून ही वेंट अवे. तिथून निघून गेला. मार्जी वेंट इन टू द क्लासरूम. मार्जी तिच्या क्लासरूममध्ये गेली. आता कुठे आहे क्लासरूम. हर सेकंड बेडरूम इज हर क्लासरूम. घरामधली जी वेगळी रूम असते ती क्लासरूम त्यांनी बनवली असते आणि एकच ती स्टुडंट. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. वेअर इज दॅट क्लासरूम. राईट टू नेक्स्ट टू हर बेडरूम. बेडरूमच्या अगोदर बाजूची खोली रूम वॉज क्लासरूम. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन. मेकॅनिकल टीचर ऑन झालेला आहे म्हणजे एक प्रकारचं आपण कम्प्युटर स्टार्ट करतो दॅट रोबोट ऑन झालेला आहे. अँड वेटिंग फॉर हर. दॅट टीचर, दॅट मेकॅनिकल टीचर इज वेटिंग फॉर हर. तो तिची वाट बघत थांबलेला आहे. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे.
Margie said that mechanical teacher is always on the same time every day except Saturday and Sunday. म्हणजे सॅटर्डे संडे सोडून ठराविक वेळेला हा टीचर मेकॅनिकल टीचर चालू होतो. जसं आपण अलाराम मोबाईलमध्ये अलाराम टायमिंग फिक्स करून ठेवतो तर त्या वेळेला बरोबर वाचतो त्याप्रकारे हा मेकॅनिकल टीचर ऑन होतो. बिकॉज हर मदर से का त्यांनी ठराविक वेळेमध्येच ते क्लासेस त्यांचे चालू होतात. बिकॉज मार्जी सेड हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. लहान मुलं जी असतात त्यांच्या नियमित वेळेमध्ये जर त्यांना शिकवलं, इफ दे टीच देम ॲट ऑन अ पर्टिक्युलर टाईम दे कॅन लर्न बेटर. ते अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात. म्हणून ते ठराविक वेळेला त्यांची तो टाईम टेबल फिक्स केलेला आहे. सो नाव आता मार्गी घरामध्ये आलेले आहे, बेडरूममध्ये आलेले आहे. ज्याला तिला जे की त्या बेडरूमला ती काय बोलते, इट इज हर क्लासरूम. आणि तिथे काय काय ती होमवर्क करते बघूया. द स्क्रीन वॉज लाईट अप. स्क्रीन ऑन झालेला आहे. अँड इट सेड, आणि त्या स्क्रीनवरती प्रिंट होऊन आलेला आहे. म्हणजे रोबोट सेड, today's arithmetic lesson is on the addition of proper fractions. So here mechanical teacher, that robot, said today's arithmetic lesson, arithmetic means mathematics lesson, and we shall learn about addition म्हणजे प्लस ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन, जे अपूर्णांकांची बेरीज वगैरे आपण बोलतो ना. सो वी शॅल लर्न दिस arithmetic or mathematical topic, that is addition of proper fractions. Please insert yesterday's homework in the proper slots. So there was instructions, अशा instructions समोर तिला दिसत होते त्या स्क्रीनवरती. आणि रोबोट म्हणाला प्लीज इन्सर्ट yesterday's homework in the proper slot. त्या स्लॉटमध्ये कालचा दिलेला होमवर्क कंप्लीट केलेला तो इन्सर्ट करा, आतमध्ये टाका. मार्जी डिड सो विथ अ साय. विथ अ साय मीन्स व्हेरी सॅडली. त्याने दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार शी वॉज इन्सर्टिंग हर होमवर्क. ती होमवर्क आतमध्ये टाकते. बट दॅट टाईम शी वॉज नॉट हॅपी. ती तेवढी आनंदी नाही आहे, कारण ते होमवर्क दाखवणे, ते ऐकणं. सो शी इज अ लिटल बिट सॅड. आता तो क्लास चालू झालेला आहे, बट शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स. परंतु ती आणि टॉमी जे बुक्स जुन्या काळच्या शाळेबद्दल वाचत होते, ती त्याच्या दॅट थॉट्स वॉज लिंगरिंग इन हर माइंड. ते विचार डोक्यामध्ये चालू आहेत. दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. कोणते विचार चालू आहेत की तिला आठवायला लागतं की तिच्या आजोबाचे आजोबा, जेव्हा आजोबा लहान, ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय, की त्या काळामधली शाळा, आजोबांचे आजोबा लहान असताना शाळा कशी होती. हाऊ मीन्स सेंचुरीज ॲगो हाऊ वॉज द स्कूल. सो ऑल दीज थॉट्स आर लिंगरिंग इन हर माइंड. तिच्या डोक्यामध्ये ते विचार चालू आहेत आणि पुढे शिकवणं चालू आहे. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम. ती आठवायला लागली की त्या काळामध्ये शाळा कशी होती, की सर्व मुलं, किड्स ऑफ नेबरहूड म्हणजे शेजारची मुलं, केम एका इमारतीमध्ये एकत्र येत असेल. लाफिंग अँड शाउटिंग, कशा प्रकारे हसत आणि शाउटिंग करत, आवाज करीत एकत्रित येत असत. The school yard, sitting together in this school room, going home together at the end of the day. So all these memories she is remembering while she was learning. ती शिकत असताना त्या जुन्या काळामधल्या 100 वर्षापूर्वीच्या आजोबांच्या आजोबा लहान असतानाच्या शाळेबद्दलच्या आठवणी तिला दिसायला लागतात समोर, म्हणजे आपल्या मनामध्ये, की हाऊ द स्कूल चिल्ड्रन्स केम टुगेदर इन द क्लासरूम. की शाळा असायची, सगळी मुलं एकत्र जमायची, की एकत्र शिकायची. शाळा सुटल्यानंतर परत घरी जातच आपापल्या. हे तिच्यासाठी नवीन आहे आणि ती आठवण तिला आता खूप सरप्रायझिंग वाटते आणि ते तिला चांगलं वाटू लागते. दे लर्न द सेम थिंग सो दे कुड हेल्प वन अनदर. सगळ्यांना सेम शिकवल्यामुळे सर्व मुलं एकमेकांना हेल्प करू शकत असे. विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. होमवर्क करण्यासाठी. अँड द टीचर वेअर पीपल. आणि त्या काळामध्ये विशेष गोष्ट म्हणजे त्यांना शिकवणारे शिक्षक हे ह्युमन बिंग्स, पीपल असायचे. सो ऑल दीज थॉट्स वेअर देअर इन हर माइंड. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. आणि पुढे चालू आहे. असं बऱ्याच वेळा होतं ना की तुम्ही वर्गामध्ये बसलेले असतात, द टीचर इज टीचिंग यू,
बट युअर माइंड इज समवेअर एल्स. तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे भटकत असतं. द सेम थिंग हॅपनिंग विथ द मार्जी ऑल्सो. द मेकॅनिकल टीचर इज टीचिंग हर, बट शी वॉज थिंकिंग अबाउट हर सेंचुरीज ॲगोज स्कूल. ती विचार करते 100 वर्षापूर्वीच्या शाळेबद्दल, आणि शी लाईक दॅट स्कूल. त्या काळची शाळा तिला आवडते. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. ती विचार करते की पूर्वीच्या काळी किती छान शाळा होती आणि मुलांना ती किती आवडत असेल. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. त्या काळामधली मुलं हाऊ दे वेर फॉर्च्युनेट, किती नशीबवान असतील. अँड हाऊ द फन दे हॅड, त्यांची किती मजा असेल त्या काळामध्ये. सो ऑल दिस थॉट्स आर देअर इन हर माइंड. हे सगळे विचार तिच्या मनामध्ये आहो. सो हे खूप छान डिस्क्रिप्शन रायटर इझॅक एसिमोने ते डिस्क्राईब केलेले आहेत. सो फ्रेंड्स, आय होप you might have liked this video. If you liked it, please share it, and if you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.